शहरातील वाढत्या अतिक्रमणावर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं गुरुवारी मोठी धडक कारवाई करत नीलमनगर आकाशवाणी केंद्राजवळील तब्बल 15 ते 20 अनधिकृत खोके जमीनदोस्त केले। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांचा पर्दाफाश यामुळे झालाय। महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली। कारवाई दरम्यान काही पत्र्याच्या बेकायदेशीर खोक्यांमध्ये हातभट्टी दारूचा अवैध धंदा सुरू असल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक जण खुलेआम बसून दारू पीत असल्याचंही पथकानं पाहिलं। त्यामुळे या परिसरात अतिक्रमणाच्या आडून अवैध व्यवसाय फोफावत असल्याचं स्पष्ट झालं। स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रार येत होत्या की अनधिकृत खोक्यांच्या आडोशानं दारू विक्री, दारू पिणं तसंच असामाजिक घटकांची वर्दळ वाढली असून परिसरातील महिलांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं ही मोठी कारवाई हाती घेतली। कारवाई दरम्यान काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिका पथकानं पोलीस बंदोबस्तात संपूर्ण परिसर मोकळा करत अनधिकृत बांधकामं हटवली। त्याला घे रे मध्ये